लक्षवेधी हा क्रमांक 4. महाराष्ट्रातल्या मूळ निवासी लोकांचा प्रश्न आहे. ज्यांनी नागपूर शहर उभं केलं त्या राजाचा प्रश्न आहे. मी मायाताई विनोतेंपासून तर संदीप जोशी असे 9 महापौर झाले आहेत, त्यात मी पण महापौर होतो. आम्ही सगळ्यांनी याच्याकरता पैसे दिले, सगळं दिलं. एनआयटी हे काम करत नाही, ते एनआयटी कडे आहे. 2-2, 3-3 कन्सल्टंट अपॉइंट केले गेले, त्याचे प्रेझेंटेशन झाले. मी मायाताई विनोतेंचा धन्यवाद देतो की त्या भगिनीनी म्हणजे शिक्षण म्हणतो, त्या भगिनीचं शिक्षण कमी असताना तिने जी महानगरपालिका चालवून दाखवली तिचं अभिनंदन करतो. तिने भक्त बुलंदशाह राजांचा पुतळा निर्माण केला. पण दुर्दैव असं आहे साहेब की ती एनआयटी सारखी वाईट संस्था, तिने आजपर्यंत हे स्मारक, ती समाधी आणि तिथे पानटपऱ्या, तिथे ठेले, तिथले एमडी विकणे असे धंदे तिथे सुरू आहे. माझी मंत्र्यांना, ते फार कार्यक्षम मंत्री आहे, माझी विनंती आहे की तात्काळ महानगरपालिका आयुक्त आणि एनआयटी चेअरमनला आदेश देऊन ते अतिक्रमण आपण काढावं. हे अधिवेशन संपायच्या आत. आणि एनआयटी कडे भरपूर पैसे आहेत. नागपूरच्या नागरिकांची पिळवणूक करून खूप पैसे जमा केले आहेत. त्यातनं ताबडतोब 9 नाही 90 कोटी द्यावे लागले तरी या समाधीकरता आपण दिले पाहिजे, असा आदेश आपण देणार आहोत का? अध्यक्ष महोदय, या प्रश्नाचं उत्तर मी सुरुवातीलाच दिलेलं आहे. सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केली तीच शासनानं मान्य केलेली आहे. जर तिथं अतिक्रमण असेल तर ते तातडीनं काढण्याचे निर्देश आजच दिले जातील. आजच दिलेत असं समजावं सन्मान्य सदस्यांनी. आणि 9,72,00,000 रुपये हे एनआयटीला तातडीनं द्यायला सांगून हे देखील स्मारक उभं केलं जाईल. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.